धन्यवाद राहुलजी चव्हाण. आणि आपण जाऊया मॅचच्या दिशेने. मॅचला होते सुरुवात आणि आता आपण पाहतोय पहिलं षटक आणि पहिल्या षटकामध्ये गोलंदाज शिरगाव टीमच्या वतीनं हेमंतला तुम्ही पाहतायत. स्ट्राइक एंडला रमीज. पहिला बॉल वाईड आला. आणखीन एक बॉल खराब आपल्याला पाहायला मिळतो. आउटसाइड ऑफ स्टंप चेंडू पिचिंग पाहायला मिळाले. थोडंसं लाईन खराब आहे आणि आता दिशेपासून भरकट आहेत आणि दिशेमध्ये अगदी आपण पाहिलं तर या ठिकाणी नियंत्रण करावं लागणार आहे. 2 चेंडू खराब टाकलेत, त्या चेंडूवरती टाकण्यात आलेत गोलंदाज हेमंतच्या वतीनं. स्ट्राइक एंडला रमेश कोहारी. हो समोर खेळलेत. कबाशा दिशेने फटका अप्रतिम पाहायला मिळालाय. ऑन द राईटचा फटका होता. बॉल चालला सीमा पार. धाबा मिळतील 4. बॅटिंग करत असताना मेजिया बी बदलापूर संघाला चौकार. टिपण्यात आलेला आहे आणि एक मोठा धक्का मैदानाच्या मध्ये लागलेला आहे. टीम मेजिया बी बदलापूर संघाला. पहिलं चालू आहे आणि पहिल्या षटकामध्ये एक मोठा विकेटचं पतन सुद्धा झालेलं आहे. पहिले 2 सुरुवातीला चेंडू खराब टाकले हेमंतने जरूर, परंतु त्यानंतर मात्र एक चौकार आला आणि या चौकाराला दिलेला क्विक रिप्ला पाहायला मिळाला. शॉर्ट ऑफ लेनचा बॉल होता. बॅटची हलकीशी कडा घेतली आणि मागे शॉर्ट थर्ड मानला. गली पॉइंट मध्ये हा झेल टिपण्यात आला होता. डबल संख्या रफलकामध्ये आपल्याला पाहायला मिळाली आहे. एकंदरीत 6 धाबा. हो या दरम्यान फटका चांगला आहे. दर्जाचा स्ट्रोक आपण पाहतो. ड्राईव्ह करण्याचा प्रयत्न होता आणि आता इथे बिडॉनला चेंडू अडवण्यात आला. बिडॉन आणि बिडॉफला अगदी आपण पाहतो 2 खेळाडू तैनात आहेत. 30 सर्कल सेकंड राऊंडची सेकंड मॅच तुम्हाला पाहायला मिळते. पहिला सामना ओमसाई छत्रपती सीसी कुळगाव संघाने गमावला. अगदी शेवटच्या बॉलपर्यंत तो सामना पाहायला मिळाला. 1 बॉल 6 धाबांची गरज असताना प्रबुद्ध कांबळेने ठोकलेला षटकार इथे मात्र आदर्श बांगणीला उपयुक्त ठरलेला आहे. आदर्श बांगणी शेवटपर्यंत हार मानत नाहीये, कारण मी कासगावच्या नगरीमध्ये सुद्धा पाहिला होता जेव्हा मात्र 1 बॉल 2 धाबांची गरज असताना अरुण यांनी ठोकलेला तो षटकार आजही आमच्या डोळ्यासमोर आहे. आणि आज प्रबुद्ध कांबळेची चर्चा होईल. 1 बॉलवरती 6 धाबांची गरज असताना ठोकलेला षटकार. हो यावेळेस आपण पाहतो बॅटच्या आतलीकडा बॉल ऑन साइडला चालला. क्षेत्ररक्षक उमेश डायरेक्ट हिट करण्याचा प्रयत्न. 1 धाव मिळेल. या दरम्यान संघाची धाबा संख्या फलकामध्ये आपण पाहतोय. मागच्या मॅचमध्ये नोरा नव्हता, परंतु आता लगेच दाखल झालाय. काही कारणास्तव आपण पाहतो हा खेळाडू थोडस बाहेर होता आणि आता मात्र नेक्स्ट मॅच साठी या ठिकाणी आपल्याला इन ऍक्शन मध्ये पाहायला मिळणार आहे. फुल टॉस बॉल, लॉफ्टेड ड्राईव्ह, फटका चांगला पाहायला मिळालाय. बॉल चाललाय. धाबा सुद्धा चांगल्याच मिळतील. बाउंड्री लाईनच्या बाहेर लॉंग गॉफला क्लिअर करणारा आणखीन एक दर्जेदार षटकार. नवीन भाऊ राऊत यांच्यावरती आधारित हे संगीत तुम्हाला पाहायला मिळालेल्या स्पर्धेसाठी सुद्धा भरपूर मोलाची कामगिरी त्यांनी केलेली आहे. अगदी आपण पाहतोय सडळ हाताने जी या स्पर्धेसाठी त्यांनी मदत केलेली आहे. 3ऱ्या 4थ्या क्रमांकाचं पारितोषिक सुद्धा त्यांच्या वतीने देण्यात आले. मग प्रवीण शेठ राऊत असतील, आकाश शेठ राऊत आणि त्यांच्याच वतीनं
मॅन ऑफ द सिरीज साठी 2 व्हीलर बाईक सुद्धा देण्यात आलेली आहे. हे विशेष प्रेम राहिलंय ओमसाई कुळगाव आणि सम्राट मित्रमंडळ कुळगाव यांच्यावरती. षटक क्रमांक आपण पाहतो या ठिकाणी पहिलं संपन्न झालेलं आहे. पहिल्या षटकामध्ये धावा आल्या एकंदरीत 12. जे षटक हाताळलं हेमंतने आणि आता गोलंदाज येत आहेत बॉलिंग ट्रॅक वरती मयूर जाधव. षटक क्रमांक 2 मध्ये 13 धावा आहेत. माफ करा 13 रन्स पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर. जे भवानी शिरगाव संघ मैदानावरती खेळतोय, ज्यांनी मात्र टॉस जिंकला. प्रथम क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय त्यांच्या वतीने घेण्यात आला. चला जास्त वेळ घेऊ नका विनंती राहील. ऑलरेडी अजूनही एक सामना आपल्याला खेळवायचा आहे. 5:18 मिनिटं होत आहेत आणि या मॅच नंतर आणखीन एक 3 षटकांचे मॅच खेळवले जाणार आहे. हो विकेट करण्याचा प्रयत्न, फटका चांगला आहे. क्षेत्ररक्षक कोणी नाहीये जवळपास, बॅक एंड एरिया होती परंतु तरी सुद्धा बॉल चाललाय बाउंड्री लाईनच्या बाहेर. लॉंग गॉफला क्लिअर करणारा इट्स आउट टॉप द पार्क. बिग हिट षटकार. नुराचा वल्ला मैदानाच्या आतमध्ये बोलतोय, काय जबरदस्त फटका एक्झिक्यूट केलेला. राऊंड विकेट. आणखीन एक यावेळेस मोठा फटका खेळायचा होता. ऑन साइडला बॉल चालला. उमेश पवार त्या ठिकाणी चेंडूला गॅदर करतात. चांगली फेकी पाहायला मिळते आणि इथे मिळेल फक्त एक सिंगल डाव. एका धाबेवरती आता समाधान सुद्धा व्यक्त करावा लागेल कारण नुराला माहिती आहे धाबा जमवाव्या लागतील. पहिल्या षटकामध्ये 13 आहेत. पहिल्याच बॉलवरती षटकार आला, त्यानंतर सिंगल आली आणि आता मात्र एकंदरीत धाबांची या ठिकाणी टोटल आपण पाहिली तर 20 धाबा. ओ सॉफ्ट हँडने वळवण्याचा प्रयत्न, स्ट्रॉंग अपील 5 कडे होते आणि पंच मात्र सहमत नाही आहेत. बॉटम पॅडच्या मधोमध जणू काय मागचा पाय बाकवला होता. गती थोडीशी कमी केली. गोलंदाज सुद्धा तितका चालाक पाहायला मिळाला मयूर जाधव आणि हा डॉट बॉल आपण पाहतो राऊंड विकेटने टाकत असताना. अगदी आपण पाहतो जे मागच्या बाजूला सर्व आमच्या दानशूर दात्यांचं कटआउट त्या ठिकाणी लावण्यात आलेले आहेत. या स्पर्धेला ज्यांनी ज्यांनी विशेष सहकार्य केलेले आणि अगदी आपण पाहतोय हा बॉल सुद्धा चाललाय बाउंड्री लाईनच्या दिशेने. डीप पॉइंटला आपण पाहतोय आणखीन एक चौकार. षटक क्रमांक आपण पाहिलं तर दुसरं चालू आणि दुसऱ्या षटकामध्ये आता चौकार षटकार मयूरच्या बरोदात आलेले आहेत आणि आता एक तेरी तो एक मेरी अशी गोलंदाजी करत असताना आपण पाहतोय. एक डॉट, एक चौकार, एक षटकार, एक डॉट तुम्हाला पुन्हा एकदा पाहायला मिळाला आणि आता धाव फलकावरती एकंदरीत 24. शेवटचा अंतिम बॉल 24 धाव फलकावरती. पहिल्या षटकात 13 आल्या अप करा आणि या षटकामध्ये अद्यापर्यंत 11 आहेत. राऊंड विकेट. पुढचा बॉल यावेळेस उचललाय मयूर जाधवला आणि सरळ फेकून दिला बॉल बाउंड्री लाईनच्या बाहेर. लॉंग ऑनला क्लिअर करणार आणखीन एक धमाका. बासमान तोहीच्या बाट मधून आलाय. दर्जेदार स्ट्रोक षटकार. दोन दिवस आपण पाहतोय कर्जत प्रीमियर लीग सुद्धा भरपूर मोठ्या प्रमाणात आपण पाहिले तर चालू आहे. अगदी आपण पाहतोय अत्यंत चांगली स्पर्धा असते. प्रत्येक वर्षी काहीतरी वेगळं करण्याचा प्रयत्न KPL सुद्धा करत असते आणि
याही वर्षी आपण पाहिलं तर ग्रामीण टेनिस क्रिकेट .in या वाहिनीकडे त्याचं लाईव्ह टेलिकास्टिंग आहे. गौरव साबंत सर असेल त्यांची संपूर्ण टीम, आता प्रशांत या स्पर्धेमध्ये या संपूर्ण स्पर्धेला कव्हर अप करतात. 30 धावा फलकावरती. षटक क्रमांक 3 मध्ये आलेत गोलंदाज सागर इरमाळी, संघाचा सर सेनापती आहे सागर इरमाळी. नुकताच याच आठवड्यामध्ये त्याने बेस्ट बॅट्समनचा किताब उचलला नाईट टुर्नामेंट मध्ये. तोच खेळाडू तुम्हाला पाहायला मिळेल. इथे बॉल चाललाय बाउंड्री लाईनच्या दिशेने, लॉंग लेगला आलेला हा दर्जेदार चौकार. द विकेट. या दरम्यान आपण पाहतोय सेन्सिबल क्रिकेट पाहायला मिळालं. सॉफ्ट हँडने खेळण्याचा प्रयत्न, कबा पॉइंटला एक सिंगल आली आहे. बॅकलिफला खाली ठेवत असताना आपण पाहिलं तर फक्त या ठिकाणी सेन्सिबल क्रिकेट पाहायला मिळालं. तोपर्यंत सिंगल आली आहे. 35 धावा 35. आदर्श बांगणी संघ नुकताच या अगोदरच्या सामन्यामध्ये विजेता झालेला आहे आणि त्याही संघाचं अभिनंदन आपण करू. थर्ड राऊंड मध्ये कोणता संघ दाखल होईल, मिझिया बी की जय भवानी शिरगाव, याचा प्रश्न आता अगदी आपण पाहतोय पडला असेल आदर्श बांगणी संघाला. कारण दोन्ही संघांमधून कोणताही संघ आला तरी त्या संघाशी 2 हात करायला तयार आहेत. ऑन साईडला फटका चांगला आहे, क्षेत्ररक्षक कोणी नाहीये, परंतु हा बॉल जाईल लांबच लांब पल्ल्याचा. खडे खडे स्ट्रोक तुम्हाला पाहायला मिळालाय. बॉल सीमा पार तोहीच्या बाट मधून आलाय. आणखीन एक वार. हो आणखीन एक. काय जबरदस्त फटका पाहायला मिळालाय. क्षेत्ररक्षक बनतील प्रेक्षक. फील्डर के मस्तक पे दस्तक देती हुई सीधा गेंद 6 रन. दुसरा षटकार पाहायला मिळालाय आणि या 2 षटकाराने मात्र संघाची धावसंख्या वृद्धिंगत होती. स्कोर मोज ऑन टोटल 47-47. हो यावेळेस बॅकफुटला जाऊन कट करण्याचा प्रयत्न, बॉल चाललाय. आणखीन एक डीप बॅकवर्ड पॉइंटला आपण पाहतो. डीप पॉइंट मध्ये यावेळेस स्वीपर रिझन मधून बॉलला बाहेर काढलाय. बॉल सीमा पार 4.
गती कमी केली आहे. चांगला चेंडू अर्ली बॅट्समन तुम्हाला पाहायला मिळाला. चेंडू मात्र पडल्यानंतर या ठिकाणी अष्टरक्षकाकडे चाललाय. अगोदरच खेळण्याचा मानस होता. डॉट बॉल. धावसंख्येवरती अंकुश ठेवण्याचं काम करावं लागेल या गोलंदाजाला. आणि 51 धावा 3 षटकामध्ये आलेले आहेत. 17ची सरासरी प्रति षटकामागे मेंटेन करण्यात आली आहे. पंच तिसऱ्या पंचांची या ठिकाणी मागणी करतात ऍक्शन थ्रो गोलंदाजासाठी. आणि आता मैदानावरती लगेचच प्रशांत सूर्यराव यांना विनंती राहील की आपण मैदानाचा ताबा घ्यायचा आहे. कुठेतरी या ठिकाणी गोलंदाजीमध्ये त्रुटी आढळल्या असतील आणि त्या त्रुटींचं निरासन करण्यासाठी तिसऱ्या पंचांना या ठिकाणी बोलवण्यात आले. चला या ठिकाणी दत्ता कडव यांना विनंती राहील की आपण तिसऱ्या पंचांच्या भूमिकेत राहायचं. आणि आता स्क्वेअर लेग मध्ये स्वतः गीतेश ठाकरे येतात. नुकताच सामना त्यांनी गमावलाय. तो पराभव कदाचित जिवारी लागला असेल ओमसाई छत्रपती कुळगाव संघाच्या. आणि आज रात्री मात्र झोप लागणार नाही. या झोप उडवली होती प्रबुद्ध कांबळेंनी. गोलंदाज सज्जा. ओ फटका चांगलाय. स्क्वेअर ऑफ द विकेट. अगदी आपण पाहतोय शॉर्ट पिच बॉल होता आणि त्याच्यावरती कडवा प्रहार केलाय बॅट्समन नुरा कुहारीने. बॉल चाललाय सीमा पार. आणखीन एक वार पलटवार षटकार. हो ड्राईव्ह करण्याचा प्रयत्न या दरम्यान आपण पाहिलं तर हा चेंडू मिड ऑफला चाललाय. क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी मोहन पाटील चेंडूला गॅदर करतात. तोपर्यंत एकच धाव मिळेल. एकच धाव या ठिकाणी या दरम्यान आपल्याला पाहायला मिळेल. सिंगलच्या मदतीने संघाची धावसंख्या 58-58. शेवटच्या काही चेंडूंचा खेळ बॅलन्स या सत्रातील पहिल्या डावामध्ये आपण आहोत. आणि आता पहिल्या डावाचा खेळ अप्रतिम आपल्याला पाहायला मिळाला आहे. पुन्हा एकदा त्याच दिशेने चेंडूला ट्रॅव्हल केलेला आहे. इथे मिळते एक सिंगल धाव आणि सिंगलच्या मदतीने संघाची धावसंख्या धाव फलकामध्ये आपण पाहिलं तर 59 धावा आहेत. इजाज यांना तुम्ही पाहतायत एक चांगले खेळाडू आहेत जांताराजा बदलापूर संघाचे. आणि आता सध्या मार्च महिन्यामध्ये त्यांची सुद्धा स्पर्धा तुम्हाला डे नाईट फॉर्मॅट मध्ये पाहायला मिळणार आहे. जांताराजा चषक. आणि आता बॉल चालला बाउंड्री लाईनच्या बाहेर. लॉंग गॉफला बीट करत आणखीन एक फ्लाइट स्ट्रोक नुरा मधून थांबेल ते नाव नुरा कुवारी कसलं. बॉल सीमा पार. शेवटचा अंतिम बॉल 65 धावा धाव फलकावरती लावण्यात आलेले. शेवटचा बॉल समोर खेळले त्यावेळेस आपण पाहतो चेंडू हवेमध्ये होता. क्षेत्ररक्षक बेगन आलेत. एक टप्प्यावरती चेंडू मयूरने अडवला आणि आता फेकी सुरेख पाहायला मिळते. सेकंड धावेसाठी आपण चेक करू. या ठिकाणी दुसरी धाव कंप्लीट की अनकम्प्लीट. साइड अँगलने प्रशांत पवार आमच्या समवेत आहेत. या ठिकाणी अगदी जर आपण पाहिलं तर डिसिजन आपल्याला पाहायला मिळेल जेव्हा आमचे तिसरे पंच आम्हाला सुपूर्द करतील. आमचे ऑफिशियल अपडेटर सुद्धा आम्हाला आमच्यापर्यंत हा डिसिजन देतील तेव्हा सांगण्यात येईल सिंगल की डबल कंप्लीट. सेफ असतील 2 धाबा इथे मिळतील. आणि या 2 धाब्याने संघाची धावसंख्या
द फलकावती 67 धावा आहेत आणि आता 68 धावांचं आव्हान ठेवण्यात आलेलं आहे या मॅच मध्ये टीम शिरगाव संघासमोर. मॅच आपण चालू करू. चला ऑफिशियल लगेच आपण क्षेत्ररक्षण लावायला सांगायचे. सदुसष्ट धावा फलकावत आहेत आणि 68चं आव्हान असणाऱ्या या मॅच मध्ये द्वितीय सत्राला या ठिकाणी सुरुवात होते. उद्याचे काही लॉट्स आम्ही तुमच्यापर्यंत पोहोचवणार आहोत. डे 4 मधून तुम्हाला ज्या मॅचेस असेल ना ते मात्र त्याचं विश्लेषण जरूर आम्ही करू चालू मॅच मध्ये, कारण उद्या जे या ठिकाणी संघ खेळणार आहेत पहिला सामना तुम्हाला पाहायला मिळणार आहे वेगळ्या हाफ मधून, जो सकाळी ठीक 8:30 वाजता चालू होईल. शंकर इनगावचा संघ, अगदी आपण पाहतो इनगाव शंकरचा संघ, आणि नंतर त्याला फाईट करेल जय भोजेश्वर साई देवगाव टायगर मिताली 11 श्री गणेश कासगाव. हा सामना त्यानंतर खेळवला जाईल रेग्युलर गटामधून. शाहूराजे वडवली वर्सेस जय हनुमान ढवळेपाडा, उमर 11 गोरेगाव वर्सेस जय हनुमान जोबेली आणि जय हनुमान ढोके वर्सेस जांभिवली. अशा मॅचेस तुम्हाला उद्या पाहायला मिळणार आहेत. आणि नक्कीच आपण पाहतो उद्या सुद्धा आपण भरपूर मोठ्या संख्येने या ठिकाणी उपस्थित राहा. देवगाव टायगर वर्सेस श्री गणेश मिताली 11 कासगाव, शाहूराजे वडवली वर्सेस जय हनुमान बंटी 11 ढवळेपाडा, उमर 11 गोरेगाव वर्सेस जय हनुमान जोबेली आणि रमेश स्मृती जय हनुमान ढोके वर्सेस जांभिवली. अशा मॅचेस अशा लढती उद्या होणार आहेत. चला मॅचच्या दिशेने आपण जाऊ. 58ची गरज आहे. सामना लगेच चालू करा. पंचांना विनंती राहील, कारण आता सेकंड राऊंडची सेकंड मॅच तुम्ही पाहतात. यानंतर एक सामना होणार आहे जो मात्र क्वालिफाय मॅच साठी टॉप 5 मध्ये कोणता संघ दाखल होईल हे मात्र याचं उत्तर तुम्हाला आजच मिळेल. ऑलरेडी 2 संघ पुढे सरकलेत. एक संघ श्री गणेश माणिकवली आणि काल आपण पाहिलं तर चिखलोली पाडा संघ दाखल झालेला आहे. चला द्वितीय सत्राला होईल सुरुवात. या ऐकूया कॉमेंट्री बॉक्स मधून आपण थोडंसं परिवर्तन करू. मी तुर्तास थांबतो आणि जातो आपण राहुलजी चव्हाण सर यांच्याकडे. या आवाज त्यांचा आपण ऐकणार आहोत. थँक्यू सो मच. पहिला चौकार सागर रिमणाच्या बॅटमधून. हा ट्रॅकर होता ऑन साइडला खेळण्याचा प्रयत्न, बॅटची कडा घेतली दरम्यान तळमांच्या क्षेत्रामध्ये तोहीत होते. झेल घेण्याचा प्रयत्न जरूर झाला, परंतु कॅच देखील ड्रॉप झाले आणि एक सिंगल देखील इथे भेटते.
सागर रिमाळे आणि त्याच्या साथीला तुम्ही पाहताय कुंदन भोसले ही जोडी तुम्हाला पालमेल मैदानावरती दाखल झाले. षटक क्रमांक पहिलं बाईकच्या खांद्यावरती ही जिम्मेदारी आहे. टार्गेट या मॅचमध्ये तुम्हाला पालमेल 4 ओव्हरची मॅच आहे, त्यामुळे आता 68 धावांचं भलं मोठं टार्गेट इथून चेस करायचं. याच अनुषंगानं सलामी जोडी दाखल झाली आहे. गुरुदास सज्ज होतोय. वाहिद राईट मोर द विकेट. ऑन साइडला खेळलाय. बॅट आणि बॉलचा जसा संपर्क झाला तसा टक्सा स्विच जाऊन कानावरती आदळलाय आणि बॉलने केली आहे लॉंग ऑन बाउंड्री लाईनची सफर. चौकार. बाटपदून तर एक सिंगल आली आणि आता पुन्हा एकदा कुंदनच्या बाटपदून चौकार आला. धावफलक 9 आकड्यावरती तुम्हाला पाल मिळेल. सडेतोर उत्तर आता मैदानावरती देत असताना तुम्ही पाहता टीम जय भवानी शिरगाव त्यांच्या विरोधात भाईजान निलंबन मिर्झा बदलापूर्वी बॅकफुट गेले. पंच करण्याचा प्रयत्न गॅपमधून फटका घेतला. यावेळेस देखील हलवून तर कार्पेट गवताच्या गालीचा पसरला. त्याच गवताच्या गालीच्याला गुदगुल्या करत बॉल हलवून तर कार्पेट फरार. चौकार. बैलगाडा क्षेत्रातील एक मोठं नाव. बैलगाडा क्षेत्र महाराष्ट्र राज्य उपाध्यक्ष आकाजी राऊत यांचं गुणगान गाणारे हे संगीत होतं. ऑन साइडला खेळला मिड विकेटला बॉल चाललाय. वाराशी वार्तालाप करत असताना बाउंड्री लाईनच्या बाहेर कुंदन भोसलेच्या बॅटमधून येतोय षटकार. वेगाने पुढे सरकतोय. टीमची टोटल धाव फलकावरती तुम्हाला पाल मिळेल आतापर्यंत 19 धावा धाव फलकावरती जोडल्या गेल्यात. का बॅटिंग करतोय कुंदन भोसले मैदानात दाखल झाले. त्याच्या बॅटमधून चौकार षटकाराची आतिषबाजी तुम्हाला पाहायला मिळेल. का बॅटिंग करतोय. तब्बल धावा धाव फलकावरती तुम्ही पाहताय 68 धावा इथून मात्र चेस करायचे. त्याच अनुषंगानं सध्याच्या घडीला तुम्हाला बॅटिंग इथून मात्र पाहायला मिळेल. वाईद वरती आक्रमण चढवलाय. सलग 5 बॉल त्याला टाकलेत. 5 बॉलवरती आतापर्यंत 19 धावा त्यांनी खर्च केला. परंतु शेवटच्या बॉलवरती तो कमबॅक करेल का हा देखील प्रश्न आता मैदानावरती उभा राहिला. फुलटॉस बॉल होता. हलक्या हाताने बॉलला ढकललाय. शेवट गोड करण्याचा प्रयत्न जरूर झालाय. खरं तर माहिती होतं कुंदन भोसलेला लोवर फुलटॉस बॉल होता, त्यामुळे आता ऑन साइडला विकेट करण्याचा प्रयत्न फसू शकतो. त्यामुळेच की काय इथे तुम्ही पाहताय शेवटच्या बॉलला सन्मान दिला. दरम्यान धाव मिळेल ती सिंगल. धावफलक पुढे सरकतोय. 20 धावा धावफलकावरती जोडले गेले. 18 बॉलचा खेळ शिल्लक या मॅच मध्ये जिंकण्याकरता अजूनही आपण जर पाहिलं तर 40 धावांची गरज आहे. 48 धावांची गरज आहे. माफी असावी. कारण 68चं टार्गेट होतं, त्यामुळे आता 18 चेंडूचा खेळ शिल्लक आहे. जिंकण्याकरता 48 धावांची गरज आहे.
षटक क्रमांक पहिलं संपट झालं आणि आता दुसऱ्या षटकाला सुरुवात झाली. गोलंदाज नन्ना तोही आलेत गोलंदाजी मार्क वरती आणि पहिला बॉल वाईट फेकला. हा ट्रॅकर बॉल होता, ऑन साइडला खेचून मारलाय, बॉल चाललाय बाउंड्री लाईनच्या बाहेर. कुंदनच्या बॅटमधून चौकार येतोय. ज्यावेळेस आम्ही ओपिनियन घेतली होती कुंदन भोसलेने सांगितलं होतं की वयाप्रमाणे आता जास्त खेळायला जमत नाहीये, परंतु एक गोष्ट लक्षात घ्यायला हवी, शेर कितना भी बुड्ढा होने दे वो घास फूस कभी नहीं खाता है. आणि आता कुंदन भोसलेच्या बॅटमधून बॉल सीमा पार, चौकार. तर या स्पर्धेमध्ये ज्यांच्या माध्यमातून आम्हाला प्रथम क्रमांकाचं पारितोषिक रोख रक्कम 70,000 रुपये आम्हाला ज्यांच्या माध्यमातून लाभलंय आणि एक सुंदर ट्रॉफी ज्यांनी दिले ते आमचे कुळगाव बदलापूर नगर परिषदेचे माजी नगरसेवक रमेशजी जनार्दन सोळसे साहेब यांचं गुणगान गाणार हे संगीत आपण ऐकतो. इथे बॉल बाउंड्री लाईनच्या बाहेर चौकार वसूल केला. धावफलक पुढे सरकत असताना 17 बॉलचा खेळ शिल्लक. या मॅच मध्ये 43 धाबांची अजूनही गरज. चेसिंग मास्टर म्हणून टीम शिरगाव संघाला ओळखलं जातं. आमचे भागारामजी पवार हे देखील जोडले गेलेत. मनपूर्वक स्वागत त्यांचं या स्पर्धेच्या माध्यमातून आम्ही करू, कारण शिरगाव टीमला नेहमी त्यांचा भरपूर सपोर्ट असतो, त्यामुळे त्यांच्या नावाचा उल्लेख व्हायला हवा. षटक क्रमांक दुसरा पहिल्या बॉलवरती चौकार ठोकला. याच मैदानावरती जामतराचा बदलापूर चषक देखील तुम्हाला जरूर पाहायला मिळेल. इथे लाईन खराब आहे. अंपायर सिग्नल व्हाईट बॉल. धावफलक पुढे सरकत असताना या मॅच मध्ये अजूनही आता आपण जर पाहिलं तर 17 बॉलचा खेळ शिल्लक आहे. जिंकण्यासाठी आपण जर पाहिलं तर 42 धाबांची गरज आहे. गोरदा तोहित फुलटॉस होता, ऑन साइडला खेळण्याचा प्रयत्न, फटका फर्स्ट क्लास. यावेळेस मात्र तुम्ही पाहताय पूर्णपणे लॉंग ऑनला एक झेल चांगला टिपला आणि अखेर बॅटर कुंदनला इथून मैदान सोडावं लागेल. फलंदाज बाद. नवीन खेळाडू मैदानावरती प्रेम पेंडुलकर आलेत. गुरदाज तोहित हा ट्रॅकर होता, लांबून खेचण्याचा प्रयत्न होता, परंतु लाईन खराब आहे. पंच सांगतात अंपायर सिग्नल व्हाईट बॉल. धावफलक पुढे सरकेल. टीमची टोटल या सिंगाच्या साथीने आता पुढे सरकत असताना प्रणव आमच्यापर्यंत माहिती पोहोचू देईल. 27 धावा धावफलकावरती जोडले गेल्या. षटक क्रमांक दुसऱ्या घेऊन गुरदाज तोहित आतापर्यंत धावफलकावरती 27 धावा. इथे देखील मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न, प्रॉपर बॅटवरती बॉल नव्हता, त्यामुळेच की काय बॉल मात्र डीप मध्ये ट्रॅव्हल झालाय. क्षेत्ररक्षक रमेश पोहोचलेत. बॉल उचलून फेक करतील. एक सिंगल धाब इथे देखील एकपट्टी जाईल. 28 धाबा धावफलकावरती जोडल्या गेल्या. या मॅच मध्ये तुम्ही पाहता अजूनही 40 धाबांची आता गरज. गुरदाज तोहित चांगली गोलंदाजी करतोय. मोठ्या फटकापासून त्यांनी वंचित ठेवलाय. इथे लाईन पुन्हा एकदा चेक करावी लागेल. अंपायर सिग्नल व्हाईट बॉल. संध्याकाळच्या सत्रामध्ये आता पंच देखील कवायत करतात असं म्हणावं लागेल या मॅच मध्ये, कारण आतापर्यंत जवळजवळ 4 व्हाईट बॉल टाकण्यात आले. तोहितच्या माध्यमातून धावफलक देखील पुढे सरकतोय. इथे खराब चेंडू जरूर होता, परंतु त्या चेंडूवरती छेडछाड करण्याचा प्रयत्न जरूर झाला. बॅटची खडा घेतली आणि एक चांगला झेल तिथे स्वीकारलाय आणि अखेर सागर इरमाळीला इथून मैदान सोडावं लागेल. फलंदाज बाद.
पाटील आता मैदानावरती दाखल झाला. एक सिंगल धाव देखील जोडली जाईल. धावफलक जाऊन पोहोचले टीमची टोटल 30 या आकड्यावरती. त्यामुळे अजूनही 38 धावांची गरज आहे. तोहित ऑन साइडला खेचलाय, फटका चांगला आहे डीप मध्ये सेफ. त्यांच्या हाताला ब्रश करून बॉल बाउंड्री लाईनच्या बाहेर. प्रेम पेडुलकरचा वार, षटकार. ठोकत असताना धावफलक अगदी वेगानं आता पुढे सरकेल. टीमची टोटल फलकावरती 36 धावा धावफलकावरती जोडल्या गेल्या. 2 ओव्हरचा खेळ आता समाप्त झाला. त्यामुळे अजूनही 2 ओव्हरचा खेळ शिल्लक. या मॅच मध्ये जिंकण्याकरता अजूनही आपण जर पाहिलं तर 32 धावांची गरज. 2 ओव्हर मध्ये मी म्हणेन इथे जवळ जवळ 36 धावा बनल्या गेल्या. पहिल्या षटकामध्ये वाईदने खर्च केला 20, दुसऱ्या षटकामध्ये तोहितने खर्च केला 16. परंतु अजूनही 12 चेंडूचा खेळ आता शिल्लक. या मॅच मध्ये जिंकण्याकरता आपण पाहतोय 32 धावांची गरज. इथून या षटकावरती पूर्णपणे निर्भर असेल सामना जिंकणार कोण. इथून धाबाची सुधील की या धाबा इथे मात्र रोखल्या जातील. तेजजी ठाकरे, गीतेजी ठाकरे, गिरीशजी ठाकरे, नरेशजी ठाकरे, त्याचबरोबर प्रशांत सूर्यराव, राजू शेठ सुळशी असतील. आणि मी म्हणेन गीतेजी ठाकरे यांचे पिताश्री मोहनजी ठाकरे यांच्या स्वप्नातून साकार झालेली ही भव्य दिव्य स्पर्धा तुम्हाला जरूर पाहायला मिळेल. आमचे सिद्धांत राऊत असतील जे मात्र त्यांची देखील मेहनत प्रचंड आहे या स्पर्धेमध्ये. आणि आज खरं तर पाठमोऱ्या परिस्थितीमध्ये धावत असताना सिद्धांत राऊतनं तो झेल टिपला. बाळादादा राऊत जर त्यांनी पाहिला असता हा झेल तर नक्कीच पारितोषिक मिळालं असतं सिद्धांत त्यांना. अंपायर सिग्नल व्हाईट बॉल. मोहन पाटील आणि त्याच्या साथीने प्रेम पेंडुलकर ही जोडी तुम्हाला पाहायला मिळेल. 12 चेंडूमध्ये गरज होती 32 धावांची. आता 12 चेंडूचा खेळ शिल्लक 31 धावांची गरज या मॅचमध्ये. षटक क्रमांक 3 घेऊन गोलंदाज अरफात आलेत. गोलंदाजी बार्कवरती पहिला बॉल त्याने खराब टाकला. इथे बिगिट करण्याचा प्रयत्न होता, सफल झाले होते. क्रॉस बॅटने फटका खेचण्याचा प्रयत्न पूर्णपणे बसला. संपर्क नाहीये. बॅट आणि बॉलचा टप्पा पडला. दरम्यान बॉल टिकून चालला. यस्ती रक्षकाच्या हातामध्ये दरम्यान आगमन झालं. सुस्वागतम सुस्वागतम सुस्वागतम. खरं तर ज्यांच्या माध्यमातून आम्हाला हे मैदान इथे मात्र उपलब्ध झालं त्यांचे प्रतीकजी जगन्नाथ पिसेकर साहेब यांचं आगमन होतंय. मनपूर्वक स्वागत या स्पर्धेच्या माध्यमातून. संध्याकाळच्या सत्रामध्ये आपण दाखल झाला. प्रतीकजी पिसेकर साहेब आपलं मनपूर्वक आणि हार्दिक हार्दिक मनपूर्वक स्वागत. गोरदात अरफात हाफ ट्रॅकर बॉल होता. ऑन साइडला खेचला स्कोअर लेगला. क्षेत्ररक्षक पोहोचतोय. दरम्यान काय झेल स्वीकारलाय. वाड कॅच. स्कोअर लेगच्या क्षेत्रामध्ये धावत पळत पोहोचला लॉंग लेगच्या क्षेत्रामधून आणि धावत असताना एक चांगला झेल तिथे टिपलाय. आणि अखेर आता मोठा धक्का लागेल टीम शिरगाव संघाला. फरदच बाद. या मॅच मध्ये जिंकण्याकरिता टीम
जय भवानी शिरगाव संघाला अजूनही 31 धाबाची गरज आहे. षटकार मारण्याचा प्रयत्न फसला. जर इथून हा षटकार आला असता तर बादमध्ये रंगत जरूर वाढली असती, परंतु असं नाहीये. जर आणि तरचा क्रिकेट नाहीये मैदानावरती. अंशुल भोसले आता दाखल झाला या बॅच मध्ये. फंबल झालेत खरं तर. कॅन्सल बॉल पंचाचा इशारा आमच्या परत पोहोचतोय या मॅच मध्ये. इथून बिगिट करण्याचा प्रयत्न पूर्णपणे फसला. दरम्यान एक चांगला जेल स्क्वेअरला स्वीकारला गेला. मोहन पाटील बाद झालेत. अंशुल इथे देखील लांबून खेचण्याचा प्रयत्न होता. आडवा पाटा खेचायचा होता, नाही जमलं. जणू काही पण आता बॉल निघून चाललाय रक्षकाच्या हातामध्ये. डॉट बॉल. अरफात चांगली गोलंदाजी करतोय. 3 चेंडूचा खेळ संपन्न झाला. फुल टॉस होता. प्रॉपर बॅट वरती नाहीये. बॉल चाला डीप मध्ये. क्षेत्ररक्षक पोहोचतोय. सिंगल धाव इथे मिळेल आणि सिंगल वरती आता थांबलाय प्रेम पेंडुलकर, कारण त्याला स्ट्राईक हवी आहे. त्याच्या बॅटमधून धाबा आपण पाहायला येतात. या बॅच मध्ये एक षटकार त्याने देखील ठोकलाय. त्यामुळे आता समीकरण तुम्हाला पार मिळेल. शेवटचे 8 बॉलचा खेळ आता शिल्लक. या मॅच मध्ये जिंकण्याकरिता 30 धावांची गरज आहे. ऑन साइडला घेतला. लॉंग ऑनला स्ट्रेट डाऊन द ग्राउंड. ओव्हर द बॉल हिट. बॉल चाललाय बाउंड्री लाईनच्या बाहेर. स्ट्राईक हवी होती प्रेम पेंडुलकरला आणि आता प्रेमच्या बॅटमधून बॉल सीमा पार. षटकार. कारण याच मैदानावरती आपण पाहिलं असाल कुळगाव संघाच्या विरोधात खेळत असताना 18 धाबा इथे चेस केल्या टीम आदर्श वांगणीनं. परंतु आता या मॅच मध्ये कशा प्रकारचा क्रिकेट होणार आहे यावर देखील आपलं लक्ष आहे. कारण 6 चेंडूमध्ये 16 धाबा, 26 धाबांची गरज आहे. 24 धाबांची गरज आहे माफी असावी. त्यामुळे आता इथून हा सामना कोणत्या बाजूला जाईल हे देखील पाहावं लागेल. शेवटचे 6 चेंडूचा खेळ शिल्लक आणि 24 धावांची गरज आहे. गुरुदास सज्ज होते. गुरुदाची बार्कवरती सेफ. सेफ आता सेफ असतील का हे देखील पाहावं लागेल, कारण 6 चेंडूमध्ये 24 ची गरज. पहिला बॉल बिगिट करण्याचा प्रयत्न होता. बॉटम पार्टच्या मध्ये भन्नाट वेग. तेज थरार गोलंदाजी पाहायला मिळेल. पहिल्या बॉलवरती धावचीच्या स्वरूपात अंशुल भोसलेला मैदान सोडावं लागेल. परंतु या मॅच मध्ये अजूनही 5 बॉलचा खेळ आता शिल्लक आहे. जिंकण्याकरता 24 धावांची गरज. खेळाडू प्रथमेश तुपे आता मैदानावरती दाखल झालाय. 5 बॉलचा खेळ शिल्लक. या मॅच मध्ये जिंकण्याकरता 24 धाबांची गरज आहे मैदानावरती. खर तर मधमाशांचा देखील आता आगमन झालंय. मधमाशांचा थवा तुम्हाला पाहायला मिळेल. त्यामुळे आता त्यांचे आपण स्वागत करू. इथे लाईन चेक करावी लागेल. फलंदाज बाद. अजून एक धक्का लागतोय टीम शिरगाव संघाला. फलंदाज बाद.
4 चेंडूमध्ये आता 4 षटकारीतून मारावे लागतील, कारण 24 धाबाची गरज आहे. पहिले 2 बॉल सरळ डॉट आपल्याला पाहायला मिळाले आणि विकेट देखील तिथे मिळाली. ड्राईव्ह करण्याचा प्रयत्न ऑन साईडला बॉल झाला डीप मध्ये, दरम्यान सिंगल धाबे ते मिळते. सामना आता जुनं काही मी म्हणेन झुकला की का टीम बदलापूर या टीमच्या माध्यमातून. गुरदास होतोय सेफ. इथे अजून एक फटका चांगला, क्षेत्ररक्षक डीप मध्ये नाहीयेत, बॉल बाउंड्री लाईनच्या बाहेर, परंतु खरतर जो झेल स्वीकारला ना मी म्हणेन वाईद धावत पळत असताना तो झेल त्यांना स्वीकारलाय आणि त्याच्यासाठी मी म्हणेन उद्योग क्षेत्रामध्ये नाव मोठं आहे पोंडूचं, आणि पोंडूकडून तब्बल 2 कलिंगड देण्यात येतील वाईद साठी. वाईद आपण मॅच संपल्यानंतर ते कलिंगड कव्हर करा. इथे चौकार आलाय, धावफलक पुढे सरकत असताना या बळाला देखील अजून एक निर्धाव चेंडूची सांगता होत असताना आणि धावफलक आता पूर्णपणे स्थिरावलाय. या मॅच मध्ये पकड मजबूत केली टीम बदलापूर गाव या संघाच्या माध्यमातून. काही चेंडूचा खेळ अजून शिल्लक आहे. इथे ऑन साइडला उडवलाय जरूर, फटका चांगला आहे, धाबा देखील चांगला मिळतील. बॉल बाउंड्री लाईनच्या बाहेर, शेवट गोड केले टीम जय भवानी शिरगाव संघानं. विजय संघाचं हार्दिक हार्दिक अभिनंदन. इथे टीम भाईजान 11 मिजिया बदलापूर बी संघ इथे मात्र विजयी झाला. विजयी संघाचं हार्दिक हार्दिक अभिनंदन. हार्डलक टीम शिरगाव आणि कौतुक देखील. पुढील वाटचालीस भरपूर सारा